नारायणगाव या ठिकाणी 12 बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्यास अटक. स्थानिक गुन्हे शाखेची नारायणगाव येथे कारवाई. नारायणगावमध्ये खळबळ. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हद्दीमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांना अटक करून कारवाई करण्याच्या सूचना माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार 28 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा जुन्नर विभागाचे पथक नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सलीम साजिद पठाण, वय वर्ष 20, राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर, हा त्याच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची एस्टीम गाडी MH12DE 2767 यामध्ये नारायणगाव येथे येणार असून त्या गाडीत तलवारी आहेत. मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखा पथक तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनकडील पथकानं सदर ठिकाणी पंचांसमक्ष जाऊन संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव आणि पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव सालीम साजिद पठाण, राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर असं सांगितलंय. त्याच्या गाडीची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या गाडीमध्ये 10 मोठ्या तलवारी तसेच 2 लहान तलवारी मिळून आल्यात. पंचांसमक्ष 4 चाकी गाडी तसेच 12 तलवारी जप्त केल्या असून सदर बाबतीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्यावरून नारायणगाव पोलीस स्टेशन 60/2026 भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे PSI जगदेव पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, PSI जगदेव पाटील, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस हवालदार राजू मोमीन, पोलीस शिपाई अक्षय नवले, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, मंगेश लोखंडे यांनी केली आहे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.